नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलवर। आपण तलाठी भरती 2023 साठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांची एक सिरीज पाहत आहोत। या सिरीजमध्ये आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करत आहोत। त्यामुळे आपल्याला अभ्यास करण्यासाठी आणि सराव करण्यासाठी फक्त 2च महिने उरतील किंवा त्यापेक्षाही कमी वेळ भेटेल। त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त सराव करा आणि फक्त वाचण्यापेक्षा समजून घ्याल तर तुमचा जास्त फायदा होईल। आणि त्यासाठी आपण ही सिरीज घेऊन आलो आहोत। त्याचबरोबर या परीक्षेसाठी आपण लवकरच TCS पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू करणार आहोत। त्या सिरीजमधील प्रश्नपत्रिकांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने सर्व मुद्द्यांचा समावेश असेल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हालाही तलाठी भरतीचा अभ्यास करायचा असेल आणि सराव करायचा असेल तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांची PPT किंवा PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल। मागील प्रश्नपत्रिकांच्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत 8 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। आज आपण या सिरीजमधील 9वी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। हा पेपर 11 जुलै 2019 रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता। प्रश्न क्रमांक 1, सरासरी काढा। 88, 98, 48, 28, 38 आणि 18। मित्रांनो, सरासरी काढताना आधी सर्व संख्यांची बेरीज केली जाते आणि नंतर त्याला एकूण संख्या आहेत त्या अंकाने भागलं जातं। म्हणजेच या सर्वांची बेरीज होईल 318 आणि याला भागिले एकूण संख्या म्हणजे 6 केल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळेल आणि आपलं उत्तर आहे D 53। प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या शब्दसमूहातून समानार्थी नसणारा शब्द पर्याय ओळखा। मित्रांनो, मुलगीला समानार्थी शब्द आहेत सुता, दुहिता, कन्या। हा समानार्थी शब्दांचा गट बरोबर आहे। मुलगाला समानार्थी शब्द सूत, पुत्र, तनय हा गट देखील बरोबर आहे। हुशारला समानार्थी असणारे शब्द आहेत चतुर, चालाक, तरबेज, त्यामुळे D हा गट देखील बरोबर आहे। आता ऑप्शन C पाहूया। कमळ, सुम, सुमन आणि पुष्प। मित्रांनो, हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत फुलाचे किंवा फूल या शब्दाचे आणि कमळला समानार्थी शब्द असतात पद्म, पंकज यासारखे, म्हणून हा समानार्थी शब्दांचा गट नाहीये, म्हणून आपलं उत्तर असेल C। प्रश्न क्रमांक 3, भारतामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलाला औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे D, आग्रा। औरंगजेबाने आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराजांना 12 मे 1666 रोजी आपल्या दरबारात निमंत्रित केलं होतं, परंतु यासाठी एक वेगळं कारण देखील होतं। त्यावेळी विजापूर आणि गोवळकोंडा ही 2 संस्थाने एकत्र आली होती आणि शिवाजी महाराज म्हणजेच मराठे त्यांना जाऊन मिळाले तर मुघलांविरुद्ध खूप मोठी फळी निर्माण झाली असती। त्यामुळे मिर्झाराजे जयसिंग यांनी सुचवल्याप्रमाणे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं होतं आणि कैद करून ठेवलं होतं। त्यानंतर शिवाजी महाराजांनी आजारपणाचं नाटक केलं आणि गोरगरिबांना मिठाई वाटण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावेळी आलेल्या मिठाईच्या पेटाऱ्यांमधून शिवाजी महाराज निसटले। तो दिवस होता 17 ऑगस्ट 1666। त्या दिवशी आग्रा येथील औरंगजेबाच्या सापळ्यातून शिवाजी महाराज आणि त्यांची माणसे निसटली। यावेळी शिवाजी महाराजांचा एक मावळा शिवाजी महाराजांचं सोंग घेऊन त्यांच्या जागेवर झोपलेला होता आणि त्याला औरंगजेबाने मारलेलं होतं। तर मित्रांनो, त्याचं नाव काय होतं हे तुम्ही मला सांगायचं आहे। जर कोणाला याचं उत्तर येत असेल तर ते पटकन तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि आपण आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 4, क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा। टिंब गावाला गेले। मित्रांनो, या ठिकाणी क्रियापद आहे गेले, त्यामुळे येणारा कर्ता हा तृतीय पुरुषी असेल, म्हणून आपलं उत्तर आहे D, ते गावाला गेले। प्रश्न क्रमांक 5, चूज द मोस्ट सुटेबल डिटरमाइनर फॉर द गिवन सेंटेन्स। शी ऑलवेज कीप्स ... मनी इन हर वॉलेट फॉर इमर्जन्सीज। इमर्जन्सीसाठी ठेवते म्हणजेच थोडीफार पैसे ठेवत असेल आणि त्यासाठी योग्य शब्द आहे C, सम। शी ऑलवेज कीप्स सम मनी इन हर वॉलेट फॉर इमर्जन्सीज। प्रश्न क्रमांक 6, भेरी शेती कशाचा संदर्भ देते? मित्रांनो, याचं उत्तर आहे C, पश्चिम बंगालमध्ये आढळणाऱ्या मत्स्यशेतीचा हा एक प्रकार आहे। यालाच मचूळ पाण्यातील शेती असेही म्हटलं जातं। हे बहुतांशी समुद्रकिनारी असलेल्या पाणथळ प्रदेशांपुरते मर्यादित आहे, ज्यांना पश्चिम बंगालमध्ये स्थानिकरित्या भेरी म्हणून ओळखले जाते। हे केरळमध्ये देखील प्रचलित आहे। केरळमध्ये त्यांना स्थानिकरित्या पक्कली म्हणून ओळखले जाते। ICAR मुळे मचूळ पाण्यातील मत्स्यपालन म्हणजे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प AICRP सुरू केल्यानंतर या प्रकारच्या जलीय संवर्धनाला मान्यता मिळाली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत म्हणजेच पोखरा अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यपालन योजना 2023 महाराष्ट्र राज्यात राबवली जात आहे। प्रश्न क्रमांक 7,
Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence. The dog made himself comfort ... in front of the cooler as it was very hot day. मित्रांनो या ठिकाणी कम्फर्टला सफिक्स लागतं एबल आणि याचं होतं कम्फर्टेबल, म्हणून आपलं उत्तर आहे सी. द डॉग मेड हिमसेल्फ कम्फर्टेबल इन फ्रंट ऑफ द कूलर ॲज इट वॉज अ व्हेरी हॉट डे. प्रश्न क्रमांक 8. मुंबईमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या बाणगंगा महोत्सवाद्वारे टिंबटिंब देवाला संगीतमय श्रद्धांजली दिली जाते. मित्रांनो याचं उत्तर आहे सी. राम. बाणगंगा महोत्सव हा मुंबई संस्कृती संगीत महोत्सव या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC आणि इंडियन हेरिटेज सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मलबार हिल्स मुंबई येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात 2 दिवसीय संगीत महोत्सव साजरा केला जातो. भगवान रामाला यामध्ये आदरांजली दिली जाते. हा उत्सव पहिल्यांदा 1992 मध्ये साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रवर्तन आणि संवर्धन करण्यासाठी देशभरातील शास्त्रीय संगीतकारांकडून शास्त्रीय संगीत सादर केले जाते. वाळकेश्वर मंदिर 9व्या ते 13व्या शतकादरम्यान सहारा राजवंशाने बांधले होते. मित्रांनो या ठिकाणी वाळकेश्वर मंदिरासोबतच एक शिव मंदिर देखील आहे. प्रश्न क्रमांक 9. 3 व्यक्ती राघव, अमित आणि सुरेशचे वर्तमान वय अनुक्रमे 7+4, 4+9 च्या गुणोत्तरात आहे. 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 56 होती. त्यांच्या वर्तमान वयांचे संबंधित गुणोत्तर काढा. या ठिकाणी आपल्याला त्यांचं आजचं वय काढण्यासाठी 56 अधिक तिघांचे 8 + 8 + 8 बरोबर 24 वर्ष वय मिळवायला लागेल. म्हणजे या ठिकाणी होईल 56 अधिक 24 बरोबर 80. आता इथून पुढे एक सोपी पद्धत सांगतो. आता आपल्याला फक्त 7 + 4 + 9 करायचं आहे, म्हणजे या तिन्हींची बेरीज करायची आहे. 7 + 4 + 9 बरोबर 20. आता या 80ला या 20ने भागायचं आहे, म्हणजेच यांच्या वयांच्या बेरजेला त्यांच्या वयाच्या गुणोत्तराच्या बेरजेने भागायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 80 भागिले 20 केल्यानंतर आपल्याला मिळेल 4. आता मित्रांनो आपल्याला प्रत्येकाचं वय काढण्यासाठी या 4नं या गुणोत्तराला गुणायचं आहे, म्हणजेच प्रत्येकाचं वय निघेल. म्हणजेच 7 × 4 बरोबर 28, 4 × 4 बरोबर 16 आणि 9 × 4 बरोबर 36. म्हणजे आपलं उत्तर असेल बी 28, 16 आणि 36 वर्ष. पद्धत समजली असेल तर अशा प्रकारची गणितं आणखी सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. प्रश्न क्रमांक 10. एका खांबाचा 1/3 भाग जर जमिनीखाली असेल, 1/4 भाग जर पाण्यात बुडालेला असेल आणि राहिलेला 5 मीटर पाण्यावर दिसत असेल तर खांबाची एकूण लांबी किती? आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? जमिनीखाली असलेला भाग बरोबर 1/3, त्याचबरोबर पाण्यात बुडालेला भाग म्हणजेच 1/4 आणि पाण्यावर दिसणारा भाग म्हणजेच 5 मीटर. या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजेच उरलेला भाग म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक सूत्र आपण करू शकतो. उरलेला भाग म्हणजेच 5 बरोबर एकूण खांबाची लांबी म्हणजेच 1 धरूया आणि त्यातून हा राहिलेला भाग वजा करायचा आहे, म्हणजेच वजा कंसामध्ये 1/3 अधिक 1/4. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी यांची बेरीज करायची आहे, नंतर वजाबाकी करायची आहे. यासाठी सुरुवातीला आपल्याला यांचे छेद बरोबर करून घ्यायला लागतील, छेद समान करून घ्यायला लागतील ना यांचे. म्हणजे काय होईल? 5 बरोबर 1 वजा 4/12 अधिक 3/12 असं आलं. एवढं पुसून घेतो, परत आणि एकदा परत करायला लागेल. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे? 5 बरोबर 1 वजा कंसामध्ये 4/12 अधिक 3/12 म्हणजेच 1 वजा 7/12. आता 1च्या छेदामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे काय आहे? 1 आहे. म्हणजे याची वजाबाकी करताना आपल्याला पुन्हा यांचा छेद समान करायला लागेल. म्हणजे या ठिकाणी होईल 12/12 वजा 7/12 म्हणजेच उत्तर असेल 5/12. म्हणजे 5/12 भाग हा पाण्याच्या बाहेर आहे. आता उर्वरित लांबी बरोबर 5 आपल्याला माहित आहे. तर मग आपल्याला ही कशी मिळणार आहे? कोणत्या सूत्राने मिळणार आहे? तर 5/12
गुणिले एकूण लांबीने मिळणार आहे. म्हणजे एवढा भाग हा पाण्याच्या बाहेर आहे एकूण लांबीच्या, म्हणून आपलं उत्तर काय असेल, एकूण लांबी बरोबर x मानूया आणि x बरोबर, आता हे 12 इकडे यायला पाहिजे ना, 5/12 इकडे येताना कसं होईल, 5 गुणिले 12/5, ह्या 5ला 1 5 गेलं आणि म्हणजेच एकूण लांबी बरोबर 12 मीटर. मित्रांनो पद्धत सोपी असते, परंतु आपल्याला सोडवण्यासाठी त्यासाठी योग्य साधन नाही आहे, त्यामुळे आपण असं मोबाईलवर सोडवून दाखवू शकत नाही. तरीही आम्ही काही प्रश्नांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रश्न क्रमांक 11, भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ऑरेंज व्याघ्र अभयारण्य स्थित आहे? मित्रांनो या ठिकाणी ऑरेंज नसून औरंग आहे आणि याचं उत्तर आहे बी, आसाम. या ठिकाणी चुकून झालेलं आहे यांच्याकडून. एवढ्या मिस्टेक्स पेपरमध्ये असतील तरी ते इग्नोर करायचे आहेत आणि योग्य उत्तर असेल तेच लिहायचं आहे. ओरांग नॅशनल पार्क हे भारतातील एक राष्ट्रीय उद्यान आहे जे आसामच्या दारंग आणि सोनितपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील तीरावर आहे. हे 19.28 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. हे 1985 मध्ये अभयारण्य म्हणून स्थापित केले गेले आणि 13 एप्रिल 1999 रोजी राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले. प्रश्न क्रमांक 12, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो काच पारदर्शक असते आणि पारदर्शकला विरुद्धार्थी शब्द आहे सी, अपारदर्शक. बाकी निळी, बहिर्वक्र आणि गुळगुळीत हे काचेचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 13, प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. खालील 5 पैकी 4 हे वरील मांडणीमधील त्यांच्या स्थानावर आधारित विशिष्ट प्रकारे सारखे आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट बनतो. कोण या गटाशी संबंधित नाही? सुरुवातीला यामधील संबंध पाहून घेऊया. 8 आणि टक्के, या ठिकाणी शेवटी 8 आहे, त्याच्या आधी 2 पदे सोडून टक्के हे चिन्ह आहे. त्यानंतर बी 9m आहे, यामध्ये या ठिकाणी 9 आहे आणि त्यानंतर 2 पदं सोडून m आहे. त्यानंतर ॲट आणि टी आहे, या ठिकाणी ॲट आहे आणि ॲट नंतर 2 पदे सोडून टी आहे. म्हणजेच या दोन्हीचा संबंध एकसारखा आहे, म्हणजे याचा देखील संबंध यासारखा असेल आणि म्हणून आपलं उत्तर असेल ए, 8%. कारण हे जे टक्केचं चिन्ह आहे ते 8च्या आधी 2 पद आहे, परंतु इतर सर्वांमध्ये जे पुढचा अंक आहे किंवा पुढचा शब्द आहे किंवा पुढचं पद आहे ते 2 पदे सोडल्यानंतर येतं. प्रश्न क्रमांक 14, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. दे मिस द डॉट डॉट अपॉर्च्युनिटी. मित्रांनो या ठिकाणी ह्यूज, बिग, मेजर हे देखील शब्द येऊ शकतात, परंतु त्या ठिकाणी सुटेबल शब्द आहे सी, गोल्डन. दे मिस्ड अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आईने माळ आणली. या ठिकाणी क्रियापदावरून समजतंच, त्याचबरोबर माळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे, आपल्याला माहितीच आहे, म्हणून आपलं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 16, एका लॉटरीमध्ये 7 बक्षिसे आणि 21 रिक्त आहेत. जर यादृच्छिक रूपामध्ये लॉटरी काढली तर बक्षीस मिळण्याची संभाव्यता काय आहे? मित्रांनो या ठिकाणी 7 बक्षिसे आहेत आणि 21 रिक्त आहेत, म्हणजेच एकूण 28 आहेत आणि 28 पैकी फक्त 7च बक्षिसे मिळू शकतात, म्हणून संभाव्यता काढण्याचं सूत्र असेल 7/28 आणि 7/28 म्हणजे 7 एके 7 आणि 7 चौक 28 म्हणजेच 1/4, म्हणून आपलं उत्तर असेल ए. प्रश्न क्रमांक 17, 48 मतदारसंघांमधून 2019 लोकसभा निवडणूक लढवण्यास 7 डॉक्टरांचा परिचय देणाऱ्या एकमेव राज्याचे नाव काय आहे? मित्रांनो याचं उत्तर आहे सी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 18, चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो या ठिकाणी मॅजिस्ट्रेट या शब्दाचं बरोबर स्पेलिंग ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, MAGISTRATE. प्रश्न क्रमांक 19, 74 पुस्तके आणि 106 पेनांची एकूण किंमत 1910 रुपये आहे, तर 106 पुस्तके आणि 74 पेनांची किंमत 2230 रुपये आहे. तर एक पुस्तक आणि एका पेनाची किंमत काढा. मित्रांनो हे गणित दिसताना अवघड दिसते, परंतु सोपं आहे. या ठिकाणी काय दिलंय ते आधी पाहूया. 74 पुस्तके आणि 106 पेनांची किंमत 1910 रुपये आहे, म्हणजे 74 अधिक 106 बरोबर 1910. आणखी दिलेल्या गोष्टी आहेत, 106 पुस्तके आणि 74 पेनाची किंमत 2230 रुपये आहे. 74 अधिक 106 बरोबर 2230. आता एकूण पेनांची, एकूण पुस्तकांची आणि एकूण किमतीची बेरीज करूया. म्हणजेच 180 पेन अधिक 180 पुस्तके यांची एकूण किंमत ही 4140 रुपये आहे. तर आपल्याला एक पेन आणि एक पुस्तकाची किंमत काढायची आहे, म्हणजेच 4140 भागिले 180 बरोबर एक पेन आणि एका पुस्तकाची किंमत मिळेल आणि यांचा भागाकार येईल 23, म्हणून आपलं उत्तर आहे डी, 23 रुपये. एक पेन आणि एका पुस्तकाची किंमत 23 रुपये असेल.
प्रश्न क्रमांक 21, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. मंदिर प्राचीन, प्राचीनला विरुद्धार्थी शब्द आहे सी अर्वाचीन म्हणजेच नवीन. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा. मीना वाटते हळूबाई पण तिच्या कामाचा उरका जबरदस्त आहे. मित्रांनो, या ठिकाणी हळूबाई असं वाटेल तुम्हाला, परंतु हे एक भाववाचक नाम बनलेलं आहे आणि या ठिकाणी विशेषण आहे जबरदस्त, म्हणून आपलं उत्तर असेल सी. प्रश्न क्रमांक 23, दिलेल्या प्रश्नामध्ये खाली दिलेल्या कोड आणि त्यापुढील अटीनुसार अक्षरसमूहाला संख्या किंवा चिन्हाने संकेतबद्ध करायचे आहे. आणि या ठिकाणी अट दिलेली आहे, जर पहिले अक्षर स्वर असेल आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर दोन्हींना 0 असे कुटबद्ध केले जाईल. तर EDRTMP साठी काय संकेतबद्ध आहे? मित्रांनो, ई हा स्वर आहे, म्हणजे त्या ठिकाणी अटीनुसार पहिलं आणि शेवटचं पद हे 0 ने दाखवलं जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतंय. उत्तर असेल ए 067920. पण तरी आपण पुढच्या पदांचं काढायचं म्हटलं तर ई साठी 0, डी साठी 6, आर साठी 7, टी साठी 9, एम साठी 2 आणि पी साठी 0. कारण अटीनुसार पहिलं अक्षर हे स्वर असल्यामुळे पहिलं आणि शेवटचं पद हे 0 असेल. प्रश्न क्रमांक 24, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स चूज द राईटली पंक्च्युएटेड सेंटेन्स. या ठिकाणी योग्य विरामचिन्हाचा वापर केलेलं वाक्य शोधायचं आहे. उत्तर आहे बी, देन देर आर द कॅन्ट डू टाइप्स हू वॉन्ट टू मेंटेन द स्टेटस को. या ठिकाणी तर कांट डू याला दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे, कारण ही एक टाइप्स म्हणजे एक पद्धत दिलेली आहे किंवा एक प्रकार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, कोणत्या बँकेने MSME बिल वटवणीसाठी M1 एक्सचेंज ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे? मित्रांनो, याचं उत्तर आहे बी, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्रने MSME बिल सवलतींसाठी M1 एक्सचेंज ट्रेड रिसिवेबल डिस्काउंटिंग सिस्टीम प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे. TREDS हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच MSMEना त्यांच्या बिलांना लिलावाद्वारे स्पर्धात्मक दराने वित्त पुरवठा करण्यासाठी समर्थन देण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ आहे, जिथे एकाधिक नोंदणीकृत फायनान्सर सहभागी होऊ शकतात. TREDS प्लॅटफॉर्म तरलतेचा अखंड प्रवाह सुलभ करते. प्रश्न क्रमांक 26, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. चित्रपटगृहे बंद पडली तर माणसे करमणुकी वाचून वेडी होतील. मित्रांनो, हे वाक्य जोडलेलं आहे तरने, आणि तर हे एक उभयान्वयी अव्यय आहे आणि या ठिकाणी पहिलं वाक्य सुद्धा महत्त्वाचं आहे आणि दुसरं वाक्य देखील महत्त्वाचं आहे आणि या दोन्हींना स्वतंत्र अर्थ आहे. म्हणजेच ही दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत आणि ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, म्हणून आपलं उत्तर असेल सी, संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 27, चंद्र व जागृती या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? मित्रांनो, या ठिकाणी चंद्र आणि जागृती या दोन्हींचा उच्चार करताना आपण ज ला य जोडल्यासारखा करतो, म्हणजेच ज करतो. त्यामुळे या ठिकाणी दिलेल्या व्यंजनांचा प्रकार हा बी, तालव्य असा होतो. परंतु या ठिकाणी आपण चंद्र आणि जागृतीला चंद्र आणि जागृती म्हणत असतो, तर या ठिकाणी दंत तालव्य असं आलं असतं. या ठिकाणी स्वर, व्यंजने आणि त्यांच्या वर्णांचे प्रकार दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28, 10 मार्च 2019 रोजी केंद्रीय उद्योग सुरक्षा दल CISFचा 50वा स्थापना दिवस टिंबटिंब येथे आयोजित करण्यात आला होता. मित्रांनो, याचं उत्तर आहे बी, गाझियाबाद. दरवर्षी हा दिल्लीमध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस महत्त्वाचा का होता? कारण हा 50वा होता. त्याचबरोबर 2023 मध्ये झालेला दिवस देखील महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी पहिल्यांदाच दिल्ली बाहेर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता पाहूया त्याबद्दल थोडक्यात माहिती. CISFने 12 मार्च 2023 रोजी NISA हैदराबाद येथे राष्ट्रासाठी समर्पित सेवेची 53 वर्षे साजरी केली. 53 वर्षात पहिल्यांदाच दिल्ली बाहेर हा कार्यक्रम पार पडला. प्रश्न क्रमांक 29, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द चिल्ड्रन वेंट टू सी द हॉरर मूवी ... दे हॅड बीन वॉर्न्ड नॉट टू डू सो. मित्रांनो, या ठिकाणी मुलांना करू नका म्हणून सांगितलं होतं, म्हणजेच पाहू नका म्हणून सांगितलं होतं, तरीही मुलांनी पाहिलं. म्हणजे या ठिकाणी तरीही किंवा जरी किंवा असे असेल तरी या अर्थाचा शब्द येईल, म्हणून याचं उत्तर असेल डी, अल्दो. द चिल्ड्रन वेंट टू सी द हॉरर मूवी अल्दो दे हॅड बीन वॉर्न्ड नॉट टू डू सो. प्रश्न क्रमांक 30, चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशनल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. द लिटल बॉय वॉज कंटिन्युअली ... द टॉयज ... द शॉप. मित्रांनो, याचं उत्तर आहे डी, नॉकिंग ओव्हर आणि इन. द लिटल बॉय वॉज कंटिन्युअली नॉकिंग ओव्हर द टॉयज इन द शॉप. प्रश्न क्रमांक 31,
पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडा. स्पर्धा जिंकल्यावर साहजिकच स्पर्धकांना खूपच आनंद झाला. मित्रांनो, याचा अर्थ खूप जास्त आनंद होणे किंवा आकाश ठेंगणे होणे किंवा त्रिभुवन ठेंगणे होणे असा होतो. म्हणजेच आपलं उत्तर आहे ए. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय, तर दोन्ही बाजूने किंवा सर्व बाजूने अडचणीत सापडणे. बुचकळ्यात पडणे म्हणजे काय, की काय करावे हे न सुचणे. आणि आश्चर्य वाटणे म्हणजे आपल्याला माहीत आहेच. प्रश्न क्रमांक 32. वाहनांमध्ये वापरला जाणारा मागचे दृश्य दाखवणारा आरसा टिंबटिंब असतो. मित्रांनो, हा आरसा बहिर्वक्र प्रकारचा असतो, कारण यामध्ये मोठ्या प्रतिमा या लहान करून दाखवल्या जातात. बहिर्वक्र आरसा हा रिअर मिरर म्हणून वापरला जातो, कारण बहिर्वक्र आरसे मोठ्या प्रतिमांना लहान करून दाखवतात. बहिर्वक्र आरशाद्वारे कोणत्याही वस्तूची प्रतिमा सरळ आणि लहान केली जाते. म्हणून आपण मोटर वाहनांमध्ये बहिर्वक्र आरशाचा वापर करून मागील वाहनांचे लहान आणि थेट प्रतिबिंब पाहू शकतो. गोलाकार आरशाचे दोन प्रकार आहेत, एक बहिर्वक्र आणि दुसरं अवतल म्हणजेच अंतर्वक्र. अंतर्वक्र आरशांना अभिसरण आरसा आणि बहिर्वक्र आरशांना भिन्न आरसा असं म्हणतात. उत्तल म्हणजेच बहिर्वक्र आरशाद्वारे कोणत्याही वस्तूची प्रतिमा सरळ आणि लहान केली जाते. म्हणून बहिर्वक्र आरशाचा वापर करून आपण उत्तल आरशात कार, मोटर वाहनांच्या मागे असलेल्या विस्तृत क्षेत्राचे लहान आणि थेट प्रतिबिंब पाहू शकतो. दाढी करण्यासाठी अवतल आरसा वापरला जातो, म्हणजे दाढी करण्यासाठी अंतर्वक्र आरसा वापरला जातो. प्रश्न क्रमांक 33. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. आय हॅव ऑफन ... व्हाय दे वेंट टू लिव्ह अब्रॉड. म्हणजे या ठिकाणी सरप्राईज, वंडर्ड, थॉट आणि पझल्ड हे शब्द आहेत, परंतु योग्य बसणारा शब्द आहे ए, वंडर्ड. आय हॅव ऑफन वंडर्ड व्हाय दे वेंट टू लिव्ह अब्रॉड. प्रश्न क्रमांक 34. 1992 मध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगपतीने भारतरत्न पुरस्कार जिंकला होता. मित्रांनो, याचं उत्तर आहे ए, जे.आर.डी. टाटा. मित्रांनो, या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या. आणि त्यानंतर तुमच्यासाठी एक टास्क आहे. मित्रांनो, टास्क असा आहे की आतापर्यंत भारतरत्न मिळवलेल्या काही व्यक्ती राष्ट्रपती होत्या, काही व्यक्ती पंतप्रधान होत्या, तर त्याचबरोबर 6 महिलांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. तर त्या 6 महिला कोण होत्या, त्याचबरोबर राष्ट्रपती आणि पंतप्रधान असणाऱ्या कोणकोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा. जर तुम्हाला हे करता आलं, जर तुम्ही हे केलं तरच तुम्ही मनापासून अभ्यास करताय असं मला वाटेल. प्रश्न क्रमांक 35. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲड ... चार्ज ॲज प्रिन्सिपल. आता या ठिकाणी चार्ज दिलेला आहे आणि चार्ज कसा असतो, अतिरिक्त असतो. म्हणजेच ॲडला ITIONAL हा प्रत्यय लागेल. म्हणजे आपलं उत्तर असेल सी, द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲडिशनल चार्ज ॲज प्रिन्सिपल. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायासन कधी स्थापन झाले. मित्रांनो, याचं उत्तर आहे बी, 8 जुलै 1991. याचा अध्यादेश 1985 ला पारित झाला होता, पण तरी हे स्थापन व्हायला 1991 उजाडलं. भारतीय संविधानाच्या कलम 323A च्या तरतुदीनुसार भारताच्या संसदेने प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 लागू केला. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यासाठी 22 एप्रिल 1988 रोजी सरकारी राजपत्र जारी केले. त्यावर आधारित महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना 8 जुलै 1991 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे प्रधान खंडपीठ मुंबई येथे असून त्याची खंडपीठे नागपूर व औरंगाबाद येथे आहेत. या न्यायाधिकरणाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासनाच्या सुमारे 5 लाख कर्मचाऱ्यांना जलद आणि प्रभावी उपाय प्रदान करणे असा आहे. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणी समग्र इतिहासामध्ये त्यांच्या कामासाठी 5 टाइम डायमेन्शन श्रेणीमध्ये इस्रायलचा प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पुरस्कार जिंकला. मित्रांनो, याचं उत्तर आहे ए, संजय सुब्रमण्यम. यांना हा पुरस्कार 2019 साली देण्यात आला होता. डॅन डेव्हिड पारितोषिक हा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, जो इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि मानवी भूतकाळावर प्रकाश टाकणाऱ्या इतर विषयांच्या उत्कृष्ट योगदानांना दिला जातो आणि त्यांचं समर्थन करतो. हे ऐतिहासिक विषयातील उत्कृष्ट प्रारंभिक आणि मध्य करिअर विद्वान आणि अभ्यासकांना दरवर्षी $3 लाख ची 9 बक्षिसे प्रदान करतो. पुरस्काराची वार्षिक पर्स 3 दशलक्ष आहे, ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा इतिहास पुरस्कार आहे. उर्वरित $3 लाख निधीसह तेल अविव विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पोस्ट डॉक्टरल फेलोशिप कार्यक्रम आहे, जेथे पुरस्काराचे मुख्यालय आहे. म्हणजे मित्रांनो, या पुरस्काराचं मुख्यालय तेल अविव विद्यापीठ हे आहे. हा पुरस्कार डॅन डेव्हिड फाउंडेशन कडून दिला जातो.
प्रश्न क्रमांक 38. चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट द सेंटेन्स. समूहवाचक शब्द शोधायचा आहे, म्हणजे समूहवाचक नाम शोधायचं आहे. अ डॉट डॉट इज अ ग्रुप ऑफ डान्सर्स. मित्रांनो, डान्सरचा ग्रुप असतो तेव्हा त्याला ट्रूप म्हटलं जातं, परंतु याचं स्पेलिंग BTROUP असं असतं. हे पहिलं ट्रूप आहे, हे सैन्यांचं किंवा सैनिकांचं असतं. ही टीम आहे म्हणजेच एकत्र काम करणारा संघ किंवा एकत्र अभ्यास करणारा संघ. आणि कमिटी म्हणजे जेव्हा एखाद्या विषयावर निर्णय घ्यायचा असतो किंवा एखाद्या विषयावर चर्चा करायची असते तेव्हा जो गट बसतो तेव्हा त्याला कमिटी असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. चूज द अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द प्रपोजल कॅनॉट बी कन्सिडर्ड व्हॅलिड डॉट डॉट इट इज साइन्ड बाय ऑल द एक्झिस्टिंग मेंबर्स ऑफ द बोर्ड. वाक्याचा अर्थ आपल्याला समजला असेलच. मग या ठिकाणी येणारा शब्द कसा असायला पाहिजे, तर कॅनॉट बी आहे, म्हणजेच जर नाही केलं तर असं यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी येणारा शब्द असेल ए अनलेस. द प्रपोजल कॅनॉट बी कन्सिडर्ड व्हॅलिड अनलेस इट इज साइन्ड बाय ऑल द एक्झिस्टिंग मेंबर्स ऑफ द बोर्ड. प्रश्न क्रमांक 40. पुढील वाक्यामध्ये योग्य ते अव्यय घाला. माणसाला ज्ञान हवे, टिंब टिंब धन हा अवघड प्रश्न आहे. मित्रांनो, या ठिकाणी पण, व आणि परी हे सुद्धा येत नाहीत. या ठिकाणी येतं ए की. माणसाला ज्ञान हवे की धन हा अवघड प्रश्न आहे. हे की एक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून हे वाक्य देखील कसं वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या संघाने आगा खान गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट 2018 जिंकली. मित्रांनो, याचं उत्तर आहे ए भारतीय पोलाद प्राधिकरणाची हॉकी अकादमी. आगा खान चषक हा हॉकी खेळाशी संबंधित आणि आगा खान गोल्ड चषक हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. हॉकीशी संबंधित इतर प्रमुख चषकांमध्ये सुलतान अझलन शाह चषक, ध्यानचंद चषक, स्टॅनली चषक यांचा समावेश आहे. तर क्रिकेटशी संबंधित चषकांमध्ये ICC क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक, इराणी चषक, रणजी चषक यांचा समावेश आहे. डेव्हिस चषक, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन हे प्रमुख लॉन टेनिस चषक आहेत. UEFA चॅम्पियन्स लीग, सुब्रोटो चषक, संतोष चषक या फुटबॉलशी संबंधित मुख्य स्पर्धा आहेत. प्रश्न क्रमांक 42. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. द कोच आस्क्ड जेनिफर डॉट डॉट युअर टेनिस एस्टरडे ड्युरिंग द टाइम डॉट डॉट टू यू. या ठिकाणी येणारे योग्य शब्द आहेत ऑप्शन ए मधील. डिड यू प्रॅक्टिस आणि अलॉटेड. द कोच आस्क्ड जेनिफर डिड यू प्रॅक्टिस युअर टेनिस एस्टरडे ड्युरिंग द टाइम अलॉटेड टू यू. प्रश्न क्रमांक 43. सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामधील टिंबटिंब तालुक्यात स्थित आहेत. याचं उत्तर आहे सी एटापल्ली. मित्रांनो, या ठिकाणी जिल्हे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या डोंगररांगा यांचे चार्ट दिलेले आहेत. यामध्ये जवळजवळ 30 जिल्ह्यांमधील सर्व डोंगररांगांची यादी दिलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 44. 100 मीटर आणि 200 मीटर लांबी असलेल्या दोन रेल्वेंना विरुद्ध दिशेने ताशी 100 किलोमीटर आणि 80 किलोमीटर वेगात परस्परांना ओलांडण्यास किती वेळ लागेल. या ठिकाणी रेल्वे विरुद्ध दिशेने जात आहेत, तर या ठिकाणी आपल्याला लांबींची बेरीज केली पाहिजे, म्हणजेच 100 अधिक 200 बरोबर 300. आणि गतीची देखील बेरीज करायला लागेल, म्हणजे स्पीडची बेरीज करायला लागेल. ती होईल 100 अधिक 80 बरोबर 180. आता हे 180 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे आपल्याला याचा आता मीटर प्रति सेकंद करायला लागेल. मग यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 180ला 518 गुणायला लागेल. म्हणजेच याचं उत्तर येईल 18 × 18 18 10 180 10 गुणिले 5 बरोबर 50. म्हणजेच या रेल्वेचा प्रति सेकंद वेग आहे 50 मीटर. आणि 50 मीटर प्रति सेकंद गतीने या रेल्वेंना एकमेकांना ओलांडण्यासाठी म्हणजेच 300 मीटर ओलांडण्यासाठी लागणारा कालावधी असेल 300 भागिले 50 बरोबर 6. म्हणून आपलं उत्तर असेल बी 6 सेकंद. या दोन्ही रेल्वेंना एकमेकांना ओलांडण्यास 6 सेकंद वेळ लागेल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे. याचं उत्तर आहे बी हरनाई आणि मुरुड. मित्रांनो, या ठिकाणी दिलेला ए जुहू हा मुंबई उपनगरमध्ये आहे. हा बोर्डी डहाणू हा ठाणेमध्ये आहे. तर हा अलिबाग हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फॉर द गिवन सेंटेन्स. डॉट डॉट अ मॅन डॉट डॉट हिज एज ही इज डॉट डॉट व्हेरी गुड शेप. आता या ठिकाणी बसणारे योग्य शब्द आहेत सी फॉर, ऑफ आणि इन. फॉर अ मॅन इन हिज एज ही इज इन व्हेरी गुड शेप.
प्रश्न क्रमांक 47. अ विभागातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 60 किलो आहे, तर त्याच वर्गातल्या ब विभागातील 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 52 किलो आहे, तर त्या वर्गातील सगळ्या 100 विद्यार्थ्यांचे अंदाजे सरासरी वजन काढा. मित्रांनो, सोप्या पद्धतीने करूया, कोणत्याही सूत्राचा वापर नाही करायचा. 75 गुणिले 60 करायचं, म्हणजेच 75 विद्यार्थ्यांचं एकूण वजन मिळेल. ते किती असेल? 4500 किलो. त्याचबरोबर 25 विद्यार्थ्यांचं एकूण वजन काढण्यासाठी 52 गुणिले 25 करायचं, म्हणजे यांचं एकूण वजन मिळेल. यांचं एकूण वजन किती असेल? तर यांचं वजन असेल 1300. आता काय करायचं आपल्याला? 4500 अधिक 1300 भागिले 100 करायचं आहे. यांची बेरीज किती होते? 5800. आणि याला भागिले 100 केल्यानंतर आपल्याला काय येईल? सी 58. त्या वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन हे 58 किलो असेल. प्रश्न क्रमांक 48. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम ऑर फ्रेज. द ग्लास ऑन द विंडो कुड बी सीन थ्रू इझिली अँड इवन एव्हरीवन लाईकड इट. मित्रांनो, या ठिकाणी कुड बी सीन थ्रू इझिली म्हणजेच आरपार पाहण्यासारखी, म्हणजे यासाठी असणारा योग्य शब्द आहे बी ट्रान्सपरंट. प्रश्न क्रमांक 49. जर 5 जानेवारी 1991ला शनिवार होता, तर 3 मार्च 1992ला आठवड्याचा कोणता दिवस होता? मित्रांनो, हे सुद्धा सोपं असतं. हे 1991 जे वर्ष आहे ते साधं वर्ष आहे आणि 1992 हे लीप वर्ष आहे. 5 जानेवारी 1991 ते 5 जानेवारी 1992 हे साधं वर्ष असल्यामुळे 365 दिवस असतील, म्हणजेच त्यामध्ये एकच विषम दिवस आहे. म्हणजेच 5 जानेवारी 1992ला रविवार असेल. ठीक आहे, झालं, रविवार आला इथं. आता आपल्याला महिन्यातील दिवस मोजायचे आहेत. आता 5 तारीख तर सोडून द्यायची आपल्याला, म्हणजेच जानेवारी महिन्यातील 31 दिवसांपैकी किती दिवस शिल्लक राहिले? 31 + 5 = 26. फेब्रुवारी महिन्यातील किती दिवस आहेत? 1992 हे लीप वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारी महिन्यातले 29 दिवस अधिक मार्च महिन्यातले 3 मार्चपर्यंतचे 3 दिवस असतील, म्हणजेच 3. या सर्वांची बेरीज किती होते? 58. मग 58 मध्ये किती आठवडे असणार आहेत? तर याला भागिले 7 करायचं आहे, म्हणजेच 7 × 8 = 56 होतील, म्हणजेच 8 आठवडे असतील अधिक 2 दिवस असतील, तर म्हणजे 2 दिवस हे विषम असतील. म्हणजे आपल्याला 3 मार्चला कोणता वार होता हे काढण्यासाठी आपल्याला 5 जानेवारी 1992 पासून 2 दिवस पुढे जायचं आहे. आणि 2 दिवस पुढे गेल्यावर म्हणजेच रविवारपासून 2 दिवस पुढे गेल्यावर आपल्याला मिळेल सोमवार आणि मंगळवार, म्हणजेच 3 मार्च 1992ला बी मंगळवार असेल. प्रश्न क्रमांक 50. अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. काकूने दूध झाकून ठेवले. मित्रांनो, या ठिकाणी झाकून हा शब्द बनलेला आहे झाक या धातूपासून, म्हणजे या ठिकाणी झाक या धातूपासून झाकले, झाकणे, झाकून तर यासारखी क्रियापदे बनतात, म्हणून हे क्रियापद साधित प्रकारचे क्रियापद आहे, म्हणून आपलं उत्तर असेल डी. आता पहा, साधित क्रियापद म्हणजे काय? विविध जातींच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदांना साधित क्रियापदे असे म्हणतात. उदाहरणार्थ हातपासून हाताळ, हाताळणे, हाताळते, हाताळतात हे शब्द बनतात. प्रश्न क्रमांक 51. पुढील वाक्यप्रचारांचे योग्य अर्थाचा पर्याय निवडा. कंबर खचणे. मित्रांनो, या ठिकाणी खचणे दिलेलं आहे. कंबर कसणे असतं तर एखाद्या गोष्टीसाठी सिद्ध होणे किंवा तयार होणे असं आलं असतं, परंतु या ठिकाणी खचणे आहे, म्हणून आपलं उत्तर असेल डी निराश होणे. प्रश्न क्रमांक 52. पाऊस आला असता तर येणे झाले नसते. या वाक्यातील आख्यात ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी असता आणि नसते हे 2 क्रियापद आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त असताचा विचार करायचा आहे आणि असताचा विचार करताना असला ता हा प्रत्यय लागलेला आहे. त्याचबरोबर हे पाऊस झाला असता हे एक संकेतार्थी वाक्य आहे आणि जेव्हा संकेतार्थी वाक्य असतं तेव्हा द्वितीय ताख्यात होतो, म्हणून आपलं उत्तर असेल सी द्वितीय ताख्यात. मित्रांनो, या ठिकाणी काळ, अर्थ यानुसार आख्याताचे प्रकार, आख्याताचे नाव आणि आख्याताची रूपे दिलेली आहेत. या पानाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला वेळ असेल तेव्हा समजून घेऊन वाचा. आणि वाचताना असं वाचायचं आहे, जेव्हा वर्तमान काळातील वाक्य असतं तेव्हा प्रथम ताख्यात होतो आणि त्यावेळी करतो, बसतो आणि खेळतो या प्रकारची आख्याताची रूपं असतात, म्हणजेच क्रियापदाला तो हा प्रत्यय लागलेला असतो. असंच बाकी भूतकाळ, रीतिवर्तमान काळ आणि त्याचबरोबर अर्थानुसार आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ यांच्याबद्दल तुम्हाला वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 53. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. देअर हॅज बीन ... ॲक्सिडेंट ... ट्रक हिट ... बॉय हू वॉज सायकलिंग बाय ... साईड ऑफ द रोड. मित्रांनो, या ठिकाणी ॲक्सिडेंट हा शब्द आहे आणि याच्या आधी सुरुवातीला ए हा स्वर आहे, म्हणून या ठिकाणी ॲन येईल. त्यानंतर ट्रक आहे आणि एकेरी आहे, म्हणजेच एकवचनी आहे, म्हणून या ठिकाणी ए येईल.
आणि या ठिकाणी कॅपिटल येईल कारण या ठिकाणी वाक्य नवीन सुरू होते. त्याचबरोबर हिट डॉट डॉट बॉय, आणि या ठिकाणी देखील बॉय आहे म्हणजे एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी देखील ए येईल. आणि त्यानंतर हू वॉज सायकलिंग बाय डॉट डॉट द साईड ऑफ डॉट डॉट, आणि त्यानंतर हू वॉज सायकलिंग बाय डॉट डॉट साईड ऑफ द रोड, आणि या ठिकाणी साईड ऑफ द रोड हे एक ठिकाण आहे किंवा एक प्लेस आहे म्हणून या ठिकाणी द येईल. म्हणून आपलं उत्तर असेल DNA द, म्हणजेच देअर हॅज बीन ॲन ॲक्सिडेंट, अ ट्रक हिट अ बॉय हू वॉज सायकलिंग बाय द साईड ऑफ द रोड. प्रश्न क्रमांक 54. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. द पॅरेंट्स आस्क्ड द प्रिन्सिपल टू डॉट डॉट हिज डिसिजन अबाउट द स्पोर्ट्स डे. या ठिकाणी प्रिन्सिपलने काहीतरी निर्णय घेतलेला आहे आणि त्याला पॅरेंट्स काय सांगत असतील तर पुन्हा एकदा विचार करण्यासाठी सांगत असतात. म्हणून या ठिकाणी येणारा योग्य शब्द असेल बी, रिकन्सिडर. द पॅरेंट्स आस्क्ड द प्रिन्सिपल टू रिकन्सिडर हिज डिसिजन अबाउट स्पोर्ट्स डे. प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणत्या राज्यपालांनी 1 फेब्रुवारी 1818 रोजी ऐतिहासिक सातारा घोषणा केली होती? मित्रांनो, याचं उत्तर आहे ए, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. मित्रांनो, 1818लाच मराठ्यांचा पूर्ण पाडाव झालेला होता. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारत सरकारशी संबंधित स्कॉटिश राजकारणी आणि वसाहतवादी इतिहासकार होते. इसवी सन 1801 मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन याची नेमणूक झाली. इसवी सन 1796 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुर्यम पदावर नियुक्त केले. बनारसचे म्हणजेच आताचे वाराणसी या ठिकाणी मॅजिस्ट्रेट डेव्हिस यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. प्रश्न क्रमांक 56. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो, ए, बाजारहाट म्हणजेच बाजार आणि हाट, भाजीपाला म्हणजे भाजी आणि पाला, भाकर तुकडा म्हणजे भाकर आणि तुकडा, म्हणजे या ठिकाणी शब्दांची फोड होते. आणि विद्यापीठ म्हणजे विद्येचे पीठ किंवा विद्येचे घर किंवा विद्या मिळण्याचे ठिकाण अशी याची फोड होईल. म्हणून आपलं उत्तर असेल सी, विद्यापीठ हा एक जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 57. एक नाणे उधळले जाते, छापा मिळण्याची संभाव्यता काय आहे? तर मित्रांनो, नाण्याला 2 बाजू असतात, एक छापा आणि एक काटा. म्हणजे या दोनपैकी एक छापा असतो, म्हणजे छापा मिळण्याची संभाव्यता ही 2 पैकी 1 असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ए, 1/2. प्रश्न क्रमांक 58. जोड शब्द नसलेला शब्द निवडा. भांडण तंटा म्हणजे भांडण आणि तंटा, तंटा बखेडा म्हणजे तंटा आणि बखेडा, थांग पत्ता म्हणजे थांग आणि पत्ता, म्हणजे आपलं उत्तर असेल सी, दानशूर हा एक जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 59. योग्य पर्यायाची निवड करा. झाड, टिंबटिंब. मित्रांनो, झाड नपुंसक लिंगी असतं, त्याला आपण ते असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी येणारं क्रियापद असतं पडले, पडते, पडेल असं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल सी, झाड पडले. प्रश्न क्रमांक 60. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तो दुःखद प्रसंग पाहिला आणि सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मित्रांनो, या ठिकाणी तो दुःखद प्रसंग पाहिला, सर्वांच्या डोळ्यात पाणी आले ही 2 भिन्न वाक्य आहेत आणि पूर्ण अर्थाची वाक्य आहेत. आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत, म्हणजेच हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. म्हणून आपलं उत्तर असेल सी. प्रश्न क्रमांक 61. जर ए बरोबर 1, CAT बरोबर 24 तर POLICE बरोबर काय असेल? मित्रांनो, या ठिकाणी ए बरोबर 1 आहे, सी बरोबर 3 अधिक ए बरोबर 1 आणि टी बरोबर 20, म्हणजे तिन्हीची बेरीज करून 24 होते. त्याचप्रमाणे पोलीससाठी देखील सर्व अक्षरांच्या अंकांची बेरीज केली पाहिजे. म्हणजेच पोलीससाठी म्हणजेच पी साठी 16 अधिक ओ साठी 15 अधिक एल साठी 12 अधिक आय साठी 9 अधिक सी साठी 3 आणि ई साठी 5, आणि या सर्वांची बेरीज होईल बी 60. 16 अधिक 15 बरोबर 31 अधिक 12 43 अधिक 9 52 अधिक 3 55 अधिक 5 60. म्हणून आपलं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 62. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. 1 3 7 15 31 टिंबटिंब. आता मित्रांनो, या ठिकाणी संबंध समजावून घेतला पाहिजे. 1 अधिक 2 बरोबर 3, 3 अधिक 4 बरोबर 7, 7 अधिक 8 बरोबर 15, 15 अधिक 16 बरोबर 31. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळी 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32 असं होतंय. म्हणजे या ठिकाणी 31 अधिक 32 केल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळेल आणि आपलं उत्तर असेल डी 63.
प्रश्न क्रमांक 63, पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. रवींद्रनाथांवर उपनिषदे कबीर यांचा परिणाम झाला आहे. मित्रांनो, या ठिकाणी उपनिषदे आणि कबीर यांना जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे, म्हणून आपलं उत्तर असेल ए. प्रश्न क्रमांक 64, शिमलामध्ये सकाळचे तापमान 0°C वर 5°C आहे आणि संध्याकाळचे तापमान 0°C खाली 3°C आहे. तापमानामध्ये किती बदल झाला? मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी 0 दिलेला आहे, म्हणून आपल्याला जास्त काही करायचं नाहीये. फक्त या 5ची आणि या 3ची बेरीज करायची आहे आणि यांची बेरीज होते 8, म्हणून आपलं उत्तर असेल सी. 8°C बदल झालेला आहे. प्रश्न क्रमांक 65, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. वॉक केअरफुली लेस्ट यू ... फॉल. मित्रांनो, या ठिकाणी येणारे योग्य उत्तर असेल डी. शुड. वॉक केअरफुली लेस्ट यू शुड फॉल. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणती संख्या एक पूर्ण वर्ग नाही? आता या ठिकाणी मित्रांनो 2025 वर्गमूळ होत आहे 45, 1641 वर्गमूळ होत आहे 121 आणि 4761 वर्गमूळ होत आहे 69. म्हणजे या तिन्ही पूर्ण वर्ग संख्या आहेत. तरी आपण 1152 वर्गमूळ पाहूया. हे असेल 33.9, म्हणजे हे पूर्ण वर्ग नाही, म्हणून आपलं उत्तर असेल डी. प्रश्न क्रमांक 67, खालीलपैकी कोणता जैविक विघटन होणारा पदार्थ आहे? मित्रांनो, या ठिकाणी नायलॉनचे कोळ्याचे जाळे, प्लास्टिकची वस्तू आणि PVC पाईप यांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, म्हणून आणि ए. लोकरीचा कपडा याचं नैसर्गिक विघटन होतं, म्हणजे जैविक विघटन होतं, म्हणून आपलं उत्तर असेल ए. लोकरीचा कपडा. प्रश्न क्रमांक 68, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स. मित्रांनो, या ठिकाणी व्हेनेवर हा शब्द आलेला आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स वाक्य आहे, म्हणजे मिश्र वाक्य आहे. बी हे सिंपल वाक्य आहे. या ठिकाणी देखील व्हेरेवर आलेला आहे, म्हणजे हे देखील एक कॉम्प्लेक्स वाक्य आहे, म्हणजे मिश्र वाक्य आहे, म्हणून आपलं उत्तर आहे डी. द फॅमिली हॅड नो प्रोव्हिजन्स नॉर डिड दे हॅव द मनी टू बाय देम. प्रश्न क्रमांक 69, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अरे वा, छान जमून आलाय हा आजचा बेत. या ठिकाणी अरे वा हे एक केवल प्रयोगी अव्यय वापरलेला आहे, म्हणून याचं उत्तर असेल सी. मित्रांनो, आपण केवल प्रयोगी अव्ययाबद्दल आतापर्यंत खूप वेळा पाहिलेला आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर यांचा वापर फक्त वाक्याला शोभा आणण्यासाठी केला जातो. हे अव्यय वाक्याचा भाग नसतात आणि त्यांच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं, जसं की अरे वा नंतर दिलेलं आहे. दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. त्याचबरोबर शब्दांना जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणतात, जसं की वर, खाली, समोर. प्रश्न क्रमांक 70, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. फ्लॅशेस ऑफ ... हॅपन इन प्रॅक्टिकली ऑल एरियाज ऑफ ह्युमन लाईफ. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर असेल बी. इन्स्पिरेशन. कारण परसेप्शन, एक्सपायरेशन आणि इंटरॅक्शन ह्या 3 गोष्टी नसणार आहेत. फ्लॅशेस ऑफ ... विथ पीपल असतं तर इंटरॅक्शन येऊ शकलं असतं, परंतु हे नाही आहे, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर बी असेल. इन्स्पिरेशन. फ्लॅशेस ऑफ इन्स्पिरेशन हॅपन इन प्रॅक्टिकली ऑल एरियाज ऑफ ह्युमन लाईफ. प्रश्न क्रमांक 71, 17 जानेवारी 2019 रोजी दीनदयाल विकलांग पुनर्वसन योजनेचे प्रादेशिक शिखर परिषद कुठे आयोजित केली होती? मित्रांनो, याचं उत्तर आहे ए. मुंबई. 17 जानेवारी 2019 रोजी मुंबई येथील दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना या विषयावर प्रादेशिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. देशभरात होणाऱ्या प्रादेशिक शिखर परिषदेच्या मालिकेतील ही दुसरी आहे आणि या सरावाची सांगता नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत झाली. DDRS म्हणजे दीनदयाल अपंग पुनर्वसन योजना ही भारत सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना आहे. याचं उद्दिष्ट आहे अपंग व्यक्तींचे शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. 1999 मध्ये अंमलात आलेल्या दीनदयाल दिव्यांगजन योजनेचा अन्य मुख्य उद्देश दिव्यांगजन विषयक कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे हाही आहे. प्रश्न क्रमांक 72, योग्य शब्द वापरा. काल टिंब पडल्या. मित्रांनो, या ठिकाणी गारांनी येणार नाहीये. काल गारांनी पडल्या असं म्हणल्यावर माणसं असतील. गारे पडल्या नाही होत, गारी पडल्या असं होत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे सी. गारा. काल गारा पडल्या. प्रश्न क्रमांक 73, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. द कोस्ट ऑफ ऑल दिस आर्टिकल्स ... रायझन. आता या ठिकाणी रायझन आलेलं आहे, म्हणजेच येणारं क्रियापदाचं रूप असेल ए. हॅज. द कोस्ट ऑफ ऑल दिस आर्टिकल्स हॅज रायझन.
प्रश्न क्रमांक 74. टिंबटिंब शासनाने 2019 वर्षापर्यंत राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या प्रस्तावासह जलयुक्त शिवार अभियान प्रकल्प सुरू केला आहे. मित्रांनो याचं उत्तर आहे सी, महाराष्ट्र. आता 2019 वर्षापर्यंत 2019 पासून पुढे जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू आहे. टंचाईमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी राज्यात एकात्मिक पद्धतीने जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. शासनाने 5 डिसेंबर 2014 रोजी स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे या अभियानाची घोषणा केली. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम हा शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचेही शासनाने वेळोवेळी जाहीर केले आहे. या ठिकाणी अभियानाचे काही प्रमुख उद्देश दिलेले आहेत. त्यापैकी आहेत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवणे आणि भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे. दुसरा आहे राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वतता निर्माण करणे. तिसरा आहे भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करून विकेंद्रित पाणीसाठा निर्माण करणे. चौथा आहे पाणीसाठा साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. पाचवा आहे अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्रोतांची साठवण क्षमता वाढवणे. सहावा आहे जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढवणे. सातवा आहे पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्ष लागवडीस प्राधान्य देणे. प्रश्न क्रमांक 75. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द डॉट डॉट कॅन्डल फ्लिकर्ड अँड वेंट आउट. या ठिकाणी जी मेणबत्ती होती ती फडफडली आणि विझली, आणि ती कधी विझणार आहे तर ज्यावेळी ती संपणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी संपलेली आणि पूर्ण जळालेली असं दाखवणारे विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह आहे ए, बर्न्ड. द बर्न्ड कॅन्डल फ्लिकर्ड अँड वेंट आउट. प्रश्न क्रमांक 76. प्रथमा विभक्तीच्या प्रत्ययांचे इतर विभक्ती प्रत्ययांपेक्षा असणारे वेगळेपण कोणते? मित्रांनो प्रथमा विभक्तीत एकवचन व अनेकवचनात प्रत्यय नसतात, म्हणून हे बरोबर आहे. म्हणून ए आपलं उत्तर आहे. तर प्रथमा विभक्तीचे प्रत्यय संबोधनासारखे असतात नाही. मित्रांनो प्रथमा विभक्तीला कोणतेही प्रत्यय नसतात आणि संबोधन या विभक्तीला नो हे प्रत्यय लागतात. प्रथमा विभक्तीचे चाचीचे हे प्रत्यय आहेत. चाचीचे हे प्रत्यय षष्ठी विभक्तीचे आहेत. प्रथमा विभक्तीचे प्रत्यय इतर सर्व विभक्ती प्रत्ययांसारखे असतात नाही. प्रथमा विभक्तीला प्रत्ययच नसतात, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 77. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाइन्स द टू गिवन सेंटेन्सेस? सीता हॅज अ पेन, सीता हॅज अ पेन्सिल. मित्रांनो या ठिकाणी सीता हॅज अ पेन ॲज वेल ॲज पेन्सिल असं असतं, बरोबर या ठिकाणी पर्यायामध्ये असं नाही आहे. म्हणून या ठिकाणी असणारं उत्तर आहे सी, सीता हॅज अ पेन अँड अ पेन्सिल. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्रामध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएद्वारे किती जागा जिंकलेल्या होत्या? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी 48 जागा आहेत. या सर्वच्या सर्व 48 जागा एनडीएने लढवल्या होत्या, तर त्यापैकी 41 जागा ते जिंकले होते, म्हणून आपलं उत्तर असेल डी. या ठिकाणी एनडीएने 48 जागा लढवल्या आणि 41 जागा जिंकलेल्या होत्या. तर यूपीएने 48 जागा लढवल्या आणि 5 जागा जिंकलेल्या होत्या. तर MIM आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 48 जागा लढवल्या आणि फक्त 1 जागा जिंकली होती. प्रश्न क्रमांक 79. गटात न बसणारा शब्द ओळखा. धडा, धाड, धिप्पाड, धोका. मित्रांनो या ठिकाणी धडा म्हणजे धडा शिकवणे, धाड धाड टाकणे आणि धोका धोका देणे 3 क्रियावाचक शब्द आहेत. परंतु धिप्पाड हा आकारवाचक किंवा आकारमान दाखवणारा शब्द आहे, म्हणून आपलं उत्तर असेल सी, धिप्पाड हा गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 80. 2014 मध्ये तयार झालेल्या कोणत्या नवीन भारतीय राज्यासाठी एका वेगळ्या उच्च न्यायालयाने काम करण्यास 1 जानेवारी 2019 पासून सुरुवात केली? मित्रांनो 2014 मध्ये तयार झालेलं नवीन राज्य आहे ए, तेलंगणा. या राज्यासाठी एका वेगळ्या उच्च न्यायालयाने कार्य करण्यास 1 जानेवारी 2019 पासून सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 81. चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. जानेवारी अँड फेब्रुवारी आर ऑफन कोल्ड, वेट अँड ग्रे इन पोर्तुगाल. मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे असं वाक्य येणार आहे, फक्त शेवटला पूर्णविराम येणार आहे, कोल्ड नंतर एक स्वल्पविराम येणार आहे आणि झालं. म्हणून आपलं उत्तर असेल सी, जानेवारी अँड फेब्रुवारी आर ऑफन कोल्ड, कॉमा वेट अँड ग्रे इन पोर्तुगाल. प्रश्न क्रमांक 82. पुढील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. मित्रांनो वाक्यामध्ये उद्देश विस्तार, विधेय विस्तार आणि कर्मविस्तार देखील असतात. तर त्यापैकी उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याच्या आधी आलेले शब्द किंवा कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द. आणि वाक्य असं आहे, भारतावरील इंग्रजांचे साम्राज्य संपुष्टात आले. म्हणजे या ठिकाणी साम्राज्य हा कर्ता आहे आणि या साम्राज्याबद्दल माहिती सांगणारे शब्द आहेत भारतावरील इंग्रजांचे. म्हणून या वाक्यातील उद्देश विस्तार म्हणजेच कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत भारतावरील इंग्रजांचे. म्हणून आपलं उत्तर आहे ए, भारतावरील इंग्रजांचे. प्रश्न क्रमांक 83. निवडणूक आयोगाने तेलंगणाच्या कोणत्या संसदीय मतदारसंघामध्ये मतपत्रिकांच्या वापराविरुद्ध निर्णय घेतला? मित्रांनो याचं उत्तर आहे ए, निजामाबाद.
याबद्दल आता जास्त काही विचार करायची गरज नाही आहे. टॉपिक जुना झालेला आहे. आपल्याला फक्त 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे पाहायचे आहेत. ते काय असतील तर ती निवडणूक कशी होणार आहे, निवडणूक कोणत्या राज्यामध्ये होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा असतील लोकसभेसाठी आणि निवडणुकीसाठी दोन्हीसाठी. त्याचबरोबर निवडणूक पद्धत कशी असेल, की कोणते लोक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील आणि कोणते लोक पोस्टाद्वारे करतील आणि त्यासाठी काय क्रायटेरिया असेल. एवढंच पाहायचं आहे फक्त याबद्दल. प्रश्न क्रमांक 84, पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. मित्रांनो, वाक्य आधी वाचून घ्या आणि आपण उत्तर सांगूया. वेळूच्या घनदाट बनात वारा. या ठिकाणी मित्रांनो वारा हा एकवचनी पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून या ठिकाणी येणारं क्रियापद असेल घुमतो, म्हणून आपलं उत्तर असेल सी. वेळूच्या घनदाट बनात वारा घुमतो. प्रश्न क्रमांक 85, चूज द ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. इट वॉज डस्क बाय डॉट डॉट टाइम वी रिच्ड डॉट डॉट केप टाउन वन ऑफ डॉट डॉट मोस्ट ब्युटिफुल सिटीज इन द वर्ल्ड. मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला येईल इट वॉज बाय, आता ठिकाणी टाइम दिलेला आहे, मग टाइमच्या आधी काय येतं, द येतं. इट वॉज डस्क बाय द टाइम वी रिच्ड. त्या ठिकाणी केप टाउन शहराचं नाव दिलेलं आहे, या ठिकाणी गरज नाही कोणत्या आर्टिकलची, या ठिकाणी नो आर्टिकल येईल. इट वॉज डस्क बाय द टाइम वी रिच्ड केप टाउन वन ऑफ डॉट डॉट. आता वन ऑफ आहे, वन ऑफ नंतर काय असतं, ए नसतं, द असतं, म्हणजे काय असेल वन ऑफ द. म्हणजे आपलं वाक्य कसं होणार आहे, इट वॉज डस्क बाय द टाइम वी रिच्ड केप टाउन वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज इन द वर्ल्ड. म्हणजे आपलं उत्तर असेल ए. प्रश्न क्रमांक 86, चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. थॉमस डॉट डॉट ऑफ स्टॅम्प्स इज मॅग्निफिसंट. आता मित्रांनो, या ठिकाणी कलेक्शन आहे आणि कलेक्शनचं स्पेलिंग काय असतं बरोबर, कलेक्शनचं बरोबर स्पेलिंग आहे COLLECTION, परंतु या ठिकाणी कलेक्शन आणि कलेक्शन दोन ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे. हे आपलं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच, पण व्हिडिओ इथे संपलेला नाही आहे. तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारणार आहे. आपल्याला माहीत असेल की पंढरीचा वारी सोहळा चालू आहे, तर या सोहळ्यामध्ये तुकोबारायांची जी पालखी निघते ती कोणत्या ठिकाणाहून निघते. या प्रश्नात हे तुम्हाला मला सांगायचं आहे. हे तुम्ही मला सांगायचं आहे. हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये काही गणिताचा समावेश केलेला आहे, परंतु ते गणित सोडवण्यासाठी आपली स्क्रीन लहान आहे, तरीही प्रयत्न केलेला आहे. तरीही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करून फक्त गणिताचे स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही दोष असतील किंवा काही चुका असतील तर त्याबद्दल आपले अभिप्राय तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि इतरांनीही कमेंट वेळोवेळी पाहत राहा, कारण जर काही प्रश्नाची उत्तरे चुकली असतील तर जर कोणत्या प्रश्नाची उत्तरे चुकली असतील तर काही आपले मित्र ती उत्तरे बरोबर करून देण्यासाठी आपली मदत करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरती 2023चा अभ्यास करताय, त्याचबरोबर इतर कोणत्याही सरळ सेवा किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ आणि इतर अपडेट्स वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. आणि लवकरच आपण 2023 मधील तलाठी भरतीसाठी TCS पॅटर्नप्रमाणे संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांची सिरीज सुरू करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.